सर्वांना श्री स्वामी समर्थांनी जय. उद्या म्हणजेच अक्षय तृतीयाला भांडूप ते पुणे धनकवडी पदयात्री सोहळा 2026 चालू होणार होता आणि हे सोहळ्याचं 4थं वर्ष होतं. हळूहळू सर्व स्वामी भक्त पारायणासाठी येत होते. स्वामींची आणि शंकर महाराजांची फ्रेम खूप सुंदर अशा प्रकारे सजवली होती. स्वामी आणि शंकर महाराज आपल्या हातातून हे गोड सेवा करून घेतात हे आपलं भाग्यच म्हणायचं. स्वामींची आणि शंकर महाराजांची फ्रेम खूप सुंदर प्रकारे सजवली होती. आजूबाजूचा परिसर एकदम स्वामीमय झाला होता. थोड्याच वेळात शंकर गीता पारायण चालू झालं. 18 अध्याय ह्या गीतेत आहेत. प्रत्येक अध्यायात शंकर महाराजांचे अनुभव आणि चमत्काराची नोंद आहे. पारायणाची सुरुवात रात्री 9 ते सकाळी 4 वाजेपर्यंत होती. बाजूलाच महाराजांची पालखी सजवली जात होती. ह्या पालखी सोहळ्याची आम्ही खूप आतुरतेने वाट बघत असतो. स्वामी आपल्या हातातून कळत नकळत का होईना त्यांची सेवा करून घेण्याचा हा एक दिवस आमच्याकडे देतात. जसजसे पारायणातले एक अध्याय संपत होते तसेच दुसऱ्या दिवशीच्या सकाळची आतुरता वाढत होती. खरंच स्वामींची आणि शंकर महाराजांची लीला अपरंपार आहे. हाच तो दिवस ज्याची आम्ही सर्वजण वाट बघत होतो. फुलांनी सजवलेली पालखी खूप सुंदर आणि छान दिसत होती. हे आमचं 4थं वर्ष होतं. स्वामींनी आणि शंकर महाराजांनी त्यांची सेवा आमच्या हातून अशीच नेहमी करून घ्यावी. पालखीत बसलेल्या महाराजांचं स्वरूप खूप सुंदर आणि मनाला भावुक करणारं होतं. थोड्याच वेळात महाराजांचा आणि त्यांच्या भक्तांचा भांडूप ते पुणे हा प्रवास चालू होणार होता. महाराजांची पूजा करून महाराजांना नैवेद्य दाखवण्यात आला. आमच्याकडनं काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि पुढचा प्रवास सुखरूप होऊ दे असं बडजीदादांनी गाऱ्हाणं घातलं. महाराजांना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला आणि सर्व भक्तांनी एक एक करून दर्शन घ्यायला सुरुवात केली. खरंच खूप सुखद आणि मनाला प्रसन्न करणारा हा प्रवास असतो. आम्ही सुद्धा महाराजांचा आशीर्वाद घेतला. सजवलेली पालखी बघताना खूप मन तृप्त होत होतं. हा प्रवास सुखाचा आणि आनंदाचा व्हावा हीच इच्छा. पालखी निघायच्या अगोदर निशाण्याची पूजा केली जाते. ही निशाण्याची पूजा आम्ही 5 जणींनी केली आणि हा पुढचा प्रवास सुरू झाला आणि सेवेकऱ्यांनी मानाने पालखी पालखी खांद्यावर घेऊन आम्ही सर्वजण गणपती मंदिराकडे निघालो. खरंच खूप सुखद आनंद होता. थोड्याच वेळात गणपती मंदिरात पोचलो. गणपती मंदिरात महाराजांचे आगमन झाले. मंदिरात आल्यावर महाराजांच्या पालखीची पूजा झाली आणि पालखीला जागेवर स्थानपन्न केलं आणि लगेचच आरतीला सुरुवात झाली. पुढे आल्यावर साईबाबा मंदिरमध्ये पालखीने स्थानपन्न केलं. साई मंदिरमधल्या सेवकांनी पालखीसोबत आलेल्या सेवकांसाठी काही सेवा ठेवली होती. आलेल्या सेवकांनी शांततेत आणि शिस्त पद्धतीने पालखीचं दर्शन घेतलं आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात झाली. पुढचा प्रवास सुखरूप व्हावे हीच आमच्या महाराजांच्या चरणी प्रार्थना. भेटूया अशाच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. जय शंकर, श्री स्वामी समर्थ. बाय.